माकड आणि मगर. एका नदीकाठी जांभळाच्या झाडावर एक हुशार माकड राहायचे. त्या झाडाची फळे खूप गोड होती. त्याच नदीत एक मगर राहत होते. माकड रोज मगरला गोड जांभळे खायला द्यायचे, ज्यामुळे दोघांत घट्ट मैत्री झाली. एकदा मगरीच्या बायकोने विचार केला, जर ही फळे इतकी गोड आहेत, तर ती रोज खाणाऱ्या माकडाचे काळीज किती गोड असेल. तिने आपल्या पतीकडे माकडाचे काळीज खाण्याचा हट्ट धरला. नाईलाजास्तव मगर माकडाकडे गेला आणि म्हणाला, मित्रा, आज माझ्या पत्नीने तुला जेवायला बोलावले आहे, माझ्या पाठीवर बस. माकड आनंदाने तयार झाले. नदीच्या मधोमध पोहोचल्यावर मगर म्हणाला, माझी पत्नी तुझे काळीज खाणार आहे. माकड घाबरले नाही. त्याने युक्तीने उत्तर दिले, अरे मित्रा, हे आधी सांगायचे ना. मी माझे काळीज तर झाडाच्या ढोलीतच ठेवून आलो आहे. आपण परत जाऊन ते घेऊन येऊया. मूर्ख मगर परत किनाऱ्याकडे वळला. किनारा येताच माकडाने झाडावर उडी मारली आणि ओरडले, अरे मूर्खा, काळीज कधी शरीराबाहेर असते का? तू माझा विश्वासघात केलास, आता आपली मैत्री संपली. तात्पर्य: संकटाच्या वेळी डोकं शांत ठेवून युक्तीने वागल्यास मोठ्या संकटातूनही सुटका होऊ शकते.